जय शिवराय, नमस्कार. माझं नाव विकास करकडे. यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी गेस्ट करा मी कुठे आलो आहे. तर आपण आज व्हिडिओच्या मार्फत तुम्ही पाहतात मी आज दर्शन घेण्यासाठी श्री हनुमान मंदिरमध्ये आलेलो आहे. मला जर यायचं असेल तर हनुमान टेकडी, मालाड ईस्ट, पठाणवाडी ते तुम्हाला यावं लागेल. आपल्याला पुढे गेल्यानंतर पहिल्याच गौमातेचं होतो. हे गौमाता आहे. खूप जुनं मंदिर आहे. श्री संकटमोचन विजय हनुमान टेकडी तपोवन. तर मी आज आलेलो आहे मंदिरामध्ये. तर असं मंदिर आहे, खूप असं छान विषय आहे. तर तुम्ही या एकदा विजिट कराच. हे चला तर आपण श्री हनुमान मंदिराचे प्रवेशद्वारमध्ये आपण जात आहोत. तर तुम्हाला मी आज मंदिरामध्ये आलो आहे. तर कलाकृती खूप छान अशी प्रदर्शन केलेलं आहे. तर तुम्ही एकदा याच, खूप असं आपल्याला दर्शन वगैरे भेटणार आहे. खूप असे कलाकृती खूप छान प्रकार आहे. तुम्हाला यायचं असेल तर मालाड ईस्ट पठाणवाडीच्या इथे वरती मंदिर आहे श्री हनुमान मंदिर. तिथे खूप असे प्रदर्शन केलेले मन शांत आपल्याला दर्शन झालेलं आहे. खूप असे सर्वजण येत असतात. खूप दिवसांनी आलेलो आहे. पहिलं एकदा खूप मतलब 7-8 वर्षापूर्वी आलेलो, पण आत्ता तर खूप बदल झालेला आहे. तर तुम्ही एकदा विजिट कराच. असं मंदिर आहे. तर आता तुम्हाला मी प्रॉपर व्यवस्थित सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवतो. खूप श्री संकटमोचन विजय हनुमान टेकडी तपोवन. खूप असं म्हणजे खूप वर्षापासून मंदिर आहे जुना. आता खूप काम छान प्रकारे झालेलं आहे. तेव्हा गौशाला पण कमी होते, आता तर गौशाला जास्त झालेल्या आहेत. तर तुम्हाला दाखवतो सर्व कसं काय ते. हे तुम्ही गौशाला बघू शकता. श्री हनुमान मंदिर इकडे आहे. असं भरपूर काही दाखवण्यासारखं आहे. पण आता मी तुम्हाला दाखवतो. ससे पण आहेत. तर असं काय काय छान प्रकारे झाले ते तुम्हाला दाखवतो. हे आपलं मंदिर हनुमान मंदिर. ते पुतळे खूप जुने आहेत. मी आलेलो त्यावेळीचेच आहेत. नको लावायला नाही पाहिजे, त्यामुळे जाळे लावलेले आहेत. आपले गौमाता खाऊ मागण्यासाठी खूप धावपळ करत आहेत. आपले कबूतरला खाऊ घालण्यासाठी चणे. बघा गौमाता नुसती जवळ येते. असं वाटतं मारायला येतात का काय, पण मारण्याचा त्यांचा उद्देश नसतो. पण आपण घाबरतो त्यामुळे पळायला लागतो. हे तुम्ही पाहू शकता. हे ससे तुम्ही फॅमिली बरोबर येऊ शकता. हे बघा बदक,
हे पहिल्यांदा बैल आहे, जवळ ना पहिल्यांदा पाहतोय. पहिल्यांदा तुम्ही या फॅमिलीबरोबर येऊ शकता. बदक असे खूप काही सारं आहे बघण्यासारखं. हे पक्षी, पोपट, हे आहे हत्ती. मला वाटलं की खरोखरच आहे, तर मी घाबरलेलो पहिल्यांदा. पण स्टॅच्यू खूप वर्षापासून जुना आहे, त्यामुळे थोडा खराब झालेला आहे. प्रेम करणं बाकी आहे. समोरनं खूप छान दिसतोय, खूप छान दिसतोय समोरनं. आणि गौमाता आहे. कारण मी 7-8 वर्षापूर्वी आलेलो तेव्हा हत्ती समोरच होते. ते आता खूप चेंजेस झालेलं आहे, तर खूप काही बदल झालेला आहे. का आपण मी समोर आज पहिल्यांदा पाहतोय बदक. हे बदक शेवटी आलो होतो. हे आहेत बदक. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला बदक बघून घ्या. सर्वांनीच पाहिलं आहे, पण मी प्रत्यक्ष समोरून पाहतोय, पहिल्यांदाच पाहतोय. आणि एक गोष्ट सांगतो की तुम्हाला, शिवाजी महाराजांच्या काळात जे पक्षी आपण जाळीमध्ये ठेवायचो, ते पक्षी म्हणजे आपण विष प्रयोग होतो तेव्हा तो पक्षी ओरडायचा, तेव्हाचा तो पक्षी आपण ते होतं ना, रानकोंबड्या आणि ते दुसरे कोंबडी, ते पाहायला मिळत आहे. हे तुम्ही पाहू शकता. हे पोपट आहे याच्यामध्ये. हे बघा, ही इथे कोंबडी बघा. हे बघा, ते छोट्या कोंबड्या येतात ना. आपण डोंगर भागामध्ये जातो, रायगडावरती जातो आपण, तेव्हा ते गाडीखाली ते छोट्या कोंबड्या येतात. आणि ते दुसरे पण असतात, पण त्याचं नाव नाही येत मला. त्या कोंबड्या म्हणजे ती पक्षी टाईप, आणि कोंबड्या पण बोलू शकतो छोट्या त्या याच्यामध्ये आहे. चला तर अजून तुम्हाला मंदिर दाखवतो. तुम्ही आवर्जून या, भेट घ्या. बदक, गौशाला आणि ससा. इथे ससा आहे. मग अजून तुम्हाला पुढे मंदिर दाखवतो. हे आतमध्ये गौशाला आहे. गौमाता विश्रांती करण्यासाठी आहे. फॅमिलीबरोबर आलात ना, खूप एन्जॉयमेंटसाठी नाही, पण दर्शनासाठी आवर्जून या. खूप अशी मजा येते. ओम नमः शिवाय, 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 शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर तुम्ही नक्कीच या, कारण शिवभक्तांना तर खूप आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. तर मी आज प्रसन्न झालो. मला तर दर्शन महादेवाचं भेटलं. तुम्ही पण या. तर मी शंकर भगवानाचं दर्शन घेऊन खूप प्रसन्न झालो आहे. तुम्ही पण या एकदा. आणि मला हर हर महादेव. तर माझं मन खूप शांत झालं. श्री हनुमान मंदिरांचं पण दर्शन घेतला, शंकर भगवानाचं पण दर्शन घेतलं. तर अजून एक मंदिर राहिलं आहे, हे पहा. आणि इकडे गेलं शंकर भगवानाचं मंदिर. तर तुम्ही एकदा आवर्जून या मालाडला. फॅमिली, मित्रपरिवारबरोबर असं तुम्ही सर्वांनी येऊ शकता. तर हे आहे दुसरं मंदिर, प्रभू श्रीरामांचं. जय श्रीराम. श्री हनुमान मंदिर इथे मंदिर आहे. तर हे श्री हनुमानचं मंदिर, त्याच्याच बाजूला श्री शनिदेवांचं मंदिर आहे. तर तुम्ही सर्व देवांचं दर्शन इथे घेऊ शकता. तर तुम्ही या, नक्कीच या.
चला तर आता आपण ओम शनी चरणार्य नमः यांच्या मंदिरामध्ये जात आहोत. ओम शनिदेवाय नमः. ओम शनिदेवाय नमः. जय श्रीराम. हे आहे हनुमान मंदिर. तर खूप असे कलाकृती केलेली आहे. आता दरवाजा बंद आहे पण खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. जय श्रीराम. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विकास करकरे या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि खूप सारं बघण्यासारखं आहे, तर तुम्ही या. एन्जॉयसाठी येऊ नका तर दर्शन घेण्यासाठी या. मित्रपरिवारसाठी पण खूप असं आहे दर्शन घेण्यासाठी. म्हणजे शंकर भगवानांना मानतात त्यांनी तर आवर्जून या. बघा असं खूप मस्त मंदिर बांधलेलं आहे. आणि गौमाता निश्चित जवळजवळच येते. मला तर भीतीच वाटतं, म्हणजे हवा आपण शेतकरी पण मुंबईच्या ठिकाणी अशा या मंदिरामध्ये तर गौमाता मारत तर नाही आहे, पण ते त्यांना वाटतं की आपण चारा म्हणजे गवत देतो आहे त्या उद्देशाने आपण खाऊ त्यांना देता म्हणजे सवय आहे, तर त्यासाठी ते जवळ येतात. तर असं घाबरू नका की असं ते मारायला येतात, पण मारत तर नाही. हे बघा शांतपणाने गौमातेचा मुलगा दूध पित आहे. तर आणि बाकीचं हे गौशाला आहे. तर तुम्ही या. इथे शंकर भगवानाचं मंदिर आहे, तिकडं हनुमानांचं मंदिर आहे, शनिदेवाचं मंदिर आहे आणि हा असं मंदिर आहे. तिकडे श्री हनुमानांचं मंदिर आहे. खूप मोठं मंदिर आहे आणि हनुमान उभा राहिलेला आहे. तर मी 7-8 वर्षापूर्वी आलेलो. खूप काही चेंजेस झालेले आहे. मी फक्त हनुमानाचं दर्शन घेतलं आणि गेलेलो होतो, बाकी ते काहीच नव्हतं. पण आता खूप वर्षांनी आलो आहे तर काफी बदल झालेला आहे. तर तुम्ही या. विश्रांतीसाठी पण आहे बसायला, मंदिरामध्ये देव पण आहेत. तर या. आणि हो, अजून असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विकास करकरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे गौमाता मंदिर आहे. बघा गौमाता इथून यायला बघते, पण ते यायला भेटलं नाही. माणसांसाठी जाण्यासाठी आहे, पण ते ट्राय करून येतात आतमध्ये. बघा खूप गौमाता मंदिर आहे. तर तुम्ही आवर्जून या. आणि जुन्या काळामध्ये आपण दूध काढायचो ते गौमातेचं. हे गौमातेचं हे काढण्यासारखं आहे, तर याच नक्की. आणि इथे कुत्रा आहेत, ते आपण पाळीव कुत्रा असं ना, आपल्या नाही बाहेरगावचे कुत्रे, ते गायींना म्हणजे पुढे कुठेही जाऊन देत नाही. तर ते हा कुत्रा आहे, ते समोरून त्यांचा पाठलाग करतो आणि बाजूला घेतो. माणसांजवळ जर गाय जात असतील तर कुत्रा येतो आणि त्यांना घेऊन जातो एक साईडला. अशी किती प्रथा आहे, म्हणजे खूप असं शिकवलेलं आहे कुत्र्यांना की कसं काय. ते ट्रेनिंग द्यायची पण गरज नाही त्यांना. बघा वलू पिक्चर बघितला असेल ना, तो वलू, त्याला मानववरती जो असतो तो बघा, हे एवढा मोठा ते वलूसारखं. तर खूप मजा आहे. चला तर मी इथेच थांबतो. की तुम्ही विकास करके या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. की तुम्ही नक्की भेट द्या मंदिराला. खूप तुम्हाला बरा वाटेल आणि दर्शन पण खूप भेटू शकतो आणि मनाची इच्छा पण पूर्ण होईल. तुम्ही या आवर्जून, कारण खूप जुना मंदिर आहे. मी येऊन गेलो एकदा, पण आता तर खूप बदल झालेला आहे. तर तुम्ही या नक्की एकदा भेट. जवळ जातात पण मारत नाही गौमाता. व्ह्यू बघा किती छान प्रकारे आहे. इकडे कबुतरांना चणे घालण्यासाठी आहे. इथे चणं घेतात आणि द्यायचं. बघा गौमाता इथे जवळच स्वतःहूनच येते. मला तर भीती वाटते इथे. ही इकडून एंट्री आहे, तर तुम्ही नक्की या, भेट द्या. चला तर मी आता इथेच विश्रांती घेतो. असेच नवीन मंदिरांचं दर्शन घेण्यासाठी आपल्या विकास करकरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय. टाटा.